स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बोगस औषधे, अन्न भेसळ आणि गुटखा विक्री विरोधात सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. मात्र या कारवायांमुळे आयुक्त मुंढे आणि विभागातील अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी केली आहे. राजोबा यांनी दिलेल्या निवेदनात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात धाड टाकण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा हा प्रयत्न असून धमकी देणारे आणि हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे आणि कोणत्याही दबावाखाली आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करू नये, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही संदीप राजोबा यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिके मॅडम यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनामध्ये अन्न व औषध आयुक्त श्रीयुत तुकाराम मुंढे साहेब यांनी जो कारवाईचा धडाका लावलेला आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की दुधातली होणारी भेसळ, गुटखा माफिया, तसेच खाद्यतेलातली होणारी भेसळ म्हणजे या सगळ्यावरती बंधनं आल्यात. त्यामुळं भविष्यामध्ये लेकरा बाळांना चांगलं दूध खायला मिळणार आहे. तसंच शेतकऱ्याला सुद्धा खाद्यतेल असेल किंवा दुधाला भविष्यामध्ये चांगला मिळण्याचा या ठिकाणी आशा भाव मिळण्याच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत. आणि तरी पण या माफियांनी परवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी धाड टाकण्यास गेलेल्या पथकावरती त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे रात्रीच्या वेळी. त्यामध्ये प्रज्ञा सुरवसे सारख्या भगिनी, विवेक पाटील सारखे जे अधिकारी आहेत कर्तव्यदक्ष, कांबळे साहेब यांच्यावरती जो धाड हल्ला झाला तसा हल्ला परत होऊ नये यासाठी, तसंच मुंढे साहेबांची बदली कुठेही होऊ नये, याच खात्यामध्ये राहावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. जर प्रशासनानं आमच्या या निवेदनाची दखल घेतली नाही आणि सर मुंढे साहेबांच्या या कार्याला वैतागून माफियांचा सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.